बागेश्वर बाबा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुणे विमानतळावर भेट झाली। बागेश्वर शास्त्री हे पुणे विमानतळावर असल्याचं कळल्यानंतर फडणवीसांनी त्यांची भेट घेतली। सुमारे 15 मिनिटे दोघांची भेट झाली। नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले जरांगे पाटील यांनी मणीगडावर जाऊन सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं। यावेळेस त्यांनी मातेची पूजा करून आशीर्वाद घेतले। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव होते। त्यांनी एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या मुंबईतील पवई या ठिकाणी असणाऱ्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं समजतं। माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवणे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने कारवाई सुरू केल्याची माहिती मिळतेय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरपूर येथील सुरेश जाधव या 25 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। हा हल्ला का झाला हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र सर्व थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हल्लेखोरांनी हातात तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन तरुणावर हल्ला केला। जखमी अवस्थेत सुरेश जाधव याला शिरपूर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला 6 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले। तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या केलेल्या कामाचं बिल काढण्यासाठी शिंदे यांनी शासकीय गुत्तेदाराकडून 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 6 लाख रुपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे। येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती मिळते। येस बँकेचा शेअर गुरुवारी 8% अधिक वाढून 32.74 रुपयांवर पोहोचला। येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या 3 दिवसात 40%पेक्षाही जास्त वाढ झाल्याचं सांगण्यात आलंय। मार्केट तज्ञांचं म्हणणं आहे की येस बँकेचे शेअर्स 45 रुपयांच्या वर जाऊ शकतात। येस बँकेच्या शेअर्सने गुरुवारी 52 आठवड्यांचा नवा विक्रम उच्चांक गाठलेला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारनं गुगल कंपनीसोबत AI फॉर महाराष्ट्र या योजनेअंतर्गत करार केला। पुण्यातील गुगल कंपनीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता, राज्याचा मुख्य सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत MOUवर स्वाक्षरी करण्यात आली। या कराराअंतर्गत राज्याच्या कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये AIच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्यासाठी नागपूरमध्ये AI सेंटर उभारण्यात येणार आहे। आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मुंबई गोरेगाव पूर्वेत आरे चेक नाक्याजवळ मुंबई महानगरपालिकेविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं। गोरेगाव आरे चेक कॉलनी नाका ते मरोळ चेक नाका दरम्यान मुख्य रस्त्याकडे कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी धुळ्यात महारक्तदान शिबिर आयोजित केलं। धुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। धुळे शहरात हे आयोजन करण्यात आलं असून या शिबिराला मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली। सुमारे 1500 रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान केलंय। मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल शिवीगाळ केली होती। या विरोधात स्थानिक कंत्राटदारांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयावर धडक दिली आणि मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कंत्राटदारावर दबाव टाकून पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप कंत्राटदारांनी केलाय। दोन डंपर वाहनांच्या एकमेकांच्या पुढे जाण्याच्या नादात 3 विद्यार्थी चिरडले गेल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे। 3 विद्यार्थी भावंड होते। भीषण अपघात झाला। बीड बायपास जवळील बाळापूर फाटा परिसरात हॉटेलसमोर गुरुवारी सकाळी ही घटना घडली। मृत तिघेही भाऊ बहीण परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहेत। प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावं असून त्यांच्याजवळ वनविभागाच्या परीक्षेचं हॉल तिकीट सापडलं, त्यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला।
नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले जरांगे पाटील यांच्या दिंडोरीत आगमन झालं। यावेळी सकल मराठा समाजातर्फे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीने हार घालून फटाक्यांचे जोरदार आतिषबाजी करत पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांसोबत संवाद साधला। पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत। 266 जागांसाठी 5221 उमेदवार मैदानात आहेत। या निवडणुकांच्या निकालासंदर्भात मिळालेल्या एका अहवालानुसार नवाज शरीफ यांचा मुस्लिम लीग पक्ष पाकिस्तानात सर्वात मोठा म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच बिलावल भुट्टोचाही पाकिस्तान पीपल्स पार्टी दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे। या दोन पक्षांनंतर उरलेल्या जागांवर इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्ष आणि इतरांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। शिवसेना महिला आघाडीच्या मागणीला यश आलं। शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नवी मुंबई मनपाच्या महिला बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली। शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं।